नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. नाही, एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही. शेवटी या महायुतीचा महत्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे. त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही. पालकमंत्रीबाबत त्याला स्थगिती देण्यात आली. खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे उमेदवार आपलेच इच्छुक होते याबाबत चर्चा होती, दोघावले असते. होईल, त्याच्यावर मार्ग निघेल. आता काही काळजी करू नका. बघा, तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप सुटतायत की नाही. काल तुमच्याकडे अडचण होती या दोन ह्याच्याबद्दल, तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच म्हणता ना स्थगिती दिली, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल. तुम्ही गावी आले का प्रश्न सुटतात असं म्हणायचं. गावी मला इथे बघा, एवढा लाखो लोकांना, शेवटी बघा माझी जबाबदारी काय, माझा एकच उद्देश आहे, या भागाचा कायापालट करणे, संपूर्ण विकास करणे. महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे पर्यटनाला चालना देणारी, वाव देणारी ठिकाणं आहेत, त्यांना तर डेव्हलप करणारच. म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलंय की तुम्ही जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी, त्याचं सगळं तुम्ही पाहणी करा, व्हिजिट करा. काही ठिकाणी आम्ही जाऊ, काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील, आम्ही जाऊ पाहून या ठिकाणी. आणि म्हणून या भागाचा विकास करणं, कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं आणि इथला इतिहास, इथली संस्कृती जोपासणं, वाढवणं हा देखील उद्देश आहे. महायुतीच्या मध्ये पक्षांमध्ये कोणतीही हालबेल किंवा नाराजी असं नाही असं म्हणायची का? कारण आता जे काही नाराजी, तुम्हाला काही असं, तुम्हाला का प्रश्न पडतो? तुम्हाला प्रश्न जेव्हापासून निवडणूक झाल्यापासून, तुम्हाला तिकीट वाटपापासून, पण सगळे प्रश्न सुटत गेले की नाही. मंत्रिमंडळापासून ते सुटले, आता पालकमंत्रीपासून ते सुटले. गोगावलेंची नाराजी त्यातनं स्पष्ट त्यांनी मुलाखतीमधून. नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय. म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत. नाराजी असल्याचं बोललं जात आहे. नाशिक असेल, रायगड असेल, या ठिकाणी पालकमंत्री रद्द करण्यात आलं. बोललं जात आहे की शिंदे कुठे नाराज होते, त्यामुळे दिल्लीतून जे आहे ते आदेश आल्याचं बोललं. नाही, एखादी इच्छा व्यक्त केली म्हणजे नाराजी आहे असं म्हणणं मला वाटतं की समर्पक नाही. शेवटी या महायुतीचा महत्वाचा भाग असणारे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे. त्यांच्याही काही कार्यकर्त्यांसाठी, स्वतःच्या आमदारांसाठी काही इच्छा व्यक्त करणं हे गैर आहे असं मानणाऱ्यापैकी मी नाही. सध्या माननीय मुख्यमंत्री महोदय हे दावोसला गेले आहे आणि दावोसवरून आल्यावर या संदर्भातला निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय, स्वतः उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे मंत्री व प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी हे एकमेकाच्या संमतीने, सहमतीने आणि चर्चेतून निश्चित करतील. पण नाराज आहे असं म्हणणं मला वाटतं की हा शब्द योग्य नाही अशा कोणत्याही गोष्टीच्या संदर्भामध्ये मत मांडताना. दुसरं, पंकजा ताई काल नागपूर आल्या होत्या. त्यांनी नागपूरला येताना म्हटलं, असं बोलले की मला जालन्याचं पालकमंत्रीपद मिळाले, मात्र बीडचं जर मिळालं तर आनंद झाला. त्यामुळे देखील नाराजी नाही, मी पुन्हा सांगतोय, त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करणं काही गैर आहे का? त्यांनाही वाटतं की माझ्या जिल्ह्याच्या विकासामध्ये बीडचा स्पीड पकडण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली, तर ती गैर आहे, नाराज आहे. आता नाराजीपोटी आता काहीतरी अघटित घटना घडणार आहे असं जे कपोकल्पित चित्र तयार केलं जातं ते मला वाटतं गैर आहे. आता त्या तिच्या कन्या आहे आणि बीडच्या प्रगतीचा स्पीड व्हावा म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केली.